राष्ट्रीय सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. त्यातील एक सण म्हणजेच दरवर्षी साजरा केला जाणारा प्रजासत्ताक दिन. आपला भारत प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो 26 जानेवारीला. हा दिवस शाळा, कॉलेजातून, सोसायट्या, चौकातून झेंडावंदन करून साजरा केला जातो. मान्यवर व्यक्तिनिवृत्त अधिकारी, नेते मंडळी यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. राष्ट्रध्वज गौरवाने छातीला लावला जातो. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारतला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाच तुटले. स्वतंत्र भारताचे पुढील काय योजना असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल, लोक कल्याणासाठी कोणत्या मोहीम राबवल्या जातील, हे सर्व ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी, सुपुत्र यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना तयार केली. त्या राज्यघटनाची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनाचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे. म्हणून दरवर्षी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरून आपल्या देशाचे पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतात. त्यात गत वर्षाचा आढावा घेत नव्या वर्षाच्या योजना जाहीर केल्या जातात. देखना संचलनही सादर केले जाते आणि आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या त्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. आणि हा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने संपूर्ण भारतवासी साजरा करत असतो. याचबरोबर मी माझ्या भाषणाला विराम देतो. पुनश्च एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.